आता विरोधी पक्षनेता कोण होणार यावर आता लक्ष लागलेलं आहे, कारण आता भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे की विरोधी पक्षनेतेपद ठाकरे गटाकडेच असायला हवं असं त्यांनी भाष्य केलेलं आहे। त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही असल्याचं समजत आहे, कारण आज उद्धव ठाकरे सुद्धा नागपुरात असणार आहेत। अधिवेशनात त्यांची हजेरी असेल, त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा असणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी 7 वाजता आमदारांची बैठक सुद्धा बोलावली आहे। सुदैवानं म्हणा दुर्दैवानं म्हणा त्या दिवशी मी सभागृहामध्ये नव्हतो। त्या दिवशी जर मी सभागृहामध्ये असतो तर या मंत्रिमंडळाच्या विश्वासदर्शक ठरावावर घटनात्मक तरतूद काय आहे, कायदेशीर तरतूद काय आहे आणि हे खरं मंत्रिमंडळच अस्तित्वात आलेलं नव्हतं कसं, हे मी सभागृहाला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं असतं। परंतु पाशवी बहुमताच्या जोरावर सगळा नियम कायदे कानून हे धाब्यावर बसवले जात आहेत। आज राज्यपालांच्या अभिभाषणावर माझं भाषण आहे, तिथं मी हे सगळं विस्तारानं बोलणारच आहे। म्हणतात की जहा नाही चायना वहा नाही राहिना। मला माहित नाही की आता या वयामध्ये किंवा त्यांना कुठे चेन पडेल अशा ठिकाणी ते जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही। भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल। आजच्या घडीला कोणालाही कुठल्याही प्रकारची नाराजी ही व्यक्त करण्याच्या पलीकडे काही हातामध्ये राहिलेलं नाही। इतकं महायुतीकडे पाशवी बहुमत आहे।